निमित्ताने आयोजित त्या ठिकाणी एक दिवसीय पुण्यस्मरण नामवर्ष श्राद्ध श्रद्धेने केलं जातं, त्याला श्राद्ध म्हणतात। पुण्यस्मरण कुणाचंही नसतं। ज्यांच्या पुण्यतिथीला श्राद्धाला हरिकीर्तनाचं आयोजन असतं फक्त त्याचंच पुण्यस्मरण असतं। ज्यांचं स्मरण केलं असता पुण्य करण्याचं स्फुरण निर्माण होतं फक्त त्यांचंच पुण्यस्मरण असतं। भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन रघुनंदन। भाग्यवंता घरी भजन कीर्तन। आई साहेब भाग्यवानीत जाऊन अतिशय दुःखाची बातमी। खरं तर मायबाप प्रत्येकाची जन्माजोगीला जावेत, जन्माचा जोडा कोणाचा फुटू नये, पण आपलं काय दुर्दैव असतं, अर्ध्या रस्त्यात मायबाप आपल्याला साथ सोडून जातात। आई साहेबांना या परिवारातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होते। त्यांच्या पश्चात त्यांचे पती श्री जनार्दनराव मुंजा भाऊरावजी नकाते, त्याचप्रमाणे त्यांचे 3ही मुलं श्री संतोष भाऊ जनार्दनराव नकाते, नंदकिशोर भाऊ जनार्दनराव नकाते, सतीश भाऊ जनार्दनराव नकाते आणि आईसाहेबांच्या कन्या सौ शिवकन्याताई उद्धवराजी ताईनाक, त्यांचे सुंदर नातू नाती मुलं सुना पती, सुंदर गोकुळासारखा परिवार असताना आपल्या दुर्दैवाने आईसाहेब या परिवारातून 1 वर्षभरापूर्वी सोडून गेल्या। दुःखद त्यांचं निधन झालं। ही बाब अत्यंत दुःख देणारी आहे, पण तरीसुद्धा अध्यात्म जीवनातील दुःख कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करतो। जाणं हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये ठरलेलंच आहे आणि या नियमाला अनुसरून आई साहेबांचं निधन झालं। या दुःखाला 1 वर्षच पूर्ण होत आहे, पण तरीसुद्धा मी 3ही भावंडाचं कौतुक करेल। एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा। आपलं दुःख बाजूला ठेवलं आणि आई साहेबांना शेवटचा निरोप देत असताना, कारण हे वर्ष श्राद्ध म्हणजे हा शेवटचा निरोप आहे। जोपर्यंत व्यक्तीचं श्राद्ध होत नाही तोपर्यंत तो जीवात्मा मुक्त होत नाही। हे तुम्ही भागवताचे तसे जाणकार आहात। गोकर्ण धुंदुकारी गोकर्ण उपाख्यान ऐकलेलं असेल, तर धुंदुकारीचा देहावरती कुठलेही संस्कार झाले नाही म्हणून तो अतृप्त आत्मा भटकू लागला। ज्या देहावरती कुठलेही संस्कार होत नाही, जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत जीवात्मा मुक्त होत नाही। त्याचे धागेदोरे संबंध आपल्या परिवाराशी जोडलेले असतात आणि ज्यावेळी श्राद्ध होतं पिंडपदावरी दिला पुली करी माझे झाले गयावर्जन भेटले पितरांचे ऋण। जेव्हा श्राद्ध होतो तो जीवात्मा पुढच्या योनीत जाण्यासाठी आणि पुढचा प्रवास करण्यासाठी मुक्त होतो। काही पुरोगामी लोक असतील विज्ञानवादी, ते या गोष्टी मान्य करत नाहीत। म्हणजे आहे तोपर्यंत सेवा करणं हे प्रत्येक पुत्राचं कन्येचं कर्तव्य आहेच, पण आई वडील गेल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबा सुद्धा सांगतात, सोहम सूर्याधिक ग्रहणे येऊन करीती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस। ज्या दिवशी माते पितेने देह ठेवला ती तिथी पुढच्या वर्षी येते, त्याला पुण्यतिथी असं म्हणतात। आणि त्या तिथीला आई वडिलांनी देह ठेवलेला असतो, ती तिथी तो पर्वकाळ तो दिवस त्या पुत्रासाठी आणि कन्येसाठी पर्वकाळ असतो। आणि पर्व काळावरती केलेलं अन्नदान, केलेलं तर्पण, केलेलं पिंडदान, घातलेलं श्राद्ध, केलेलं वस्त्रदान, अन्नदान, भूदान, गोदान, कांचनदान आपल्या आपल्या आईपतीप्रमाणे याचं पुण्य कैक पटीनं अधिक असतं। कोणी म्हणेल की इथं घातलेलं तर्पण, इथे केलेलं पिंडदान याचं पुण्य आमच्या पितरांना कसं पोहोचतं। आता हल्ली मोबाईल आले त्यामुळे पत्रांची सुविधा खंडित झाली, पण टपाल खातं, टपालपत्र, टपालपेटी सर्वांना ठाऊक आहे। आपण ज्याच्या नावे टपालपेटीत पत्र टाकलं ते ज्याला टाकले त्या तारखेपर्यंत त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचायचं। म्हणजे पत्राला काय पाय फुटत नव्हते। माझं बोलणं व्यवस्थित कळतंय तुम्हाला? माना हलवत चला, सिग्नल देत राहा, म्हणजे मला कळेल तुम्हाला कळत आहे नाही कळत मी काय बोलते। पत्राला पाय फुटत नाही, पण आमच्याकडे सरकारने खातं स्वतंत्र निर्माण केले ज्याला टपाल खातं असं म्हणतात। टपाल खात्याची माणसं ते पत्र ज्याच्या नावे लिहिले त्याच्यापर्यंत पोहोचतं करतात। माझा मुद्दा असा आहे, आपल्या वडिलाच्या नावे घातलेलं श्राद्ध, केलेलं तर्पण, केलेलं पिंडदान, केलेलं अन्नदान, केलेलं वस्त्रदान, गोदान, भूदान, कांचनदान
याचा पुण्याचा एक लेश तयार होतो आणि आमच्या देवाची गुप्त यंत्रणा आहे जशी टपाल खात्यासारखी, तिला म्हणतात पितर देवता. त्या पितर देवतांमार्फत तो पुण्याचा लेश आमच्या पितरांपर्यंत पोहोचतो आणि आमच्या पितरांच्या ऋणातून आम्ही मुक्त होतो. विठ्ठल आभाळा एवढं दुःख या परिवारावरती जरी कोसळलं असेल, पण मनाची पोटी तयारी दाखवली आणि आईच्या श्राद्धानिमित्त या ठिकाणी हरी कीर्तन ठेवलं. कौतुक करेल मी त्या कुटुंबाचं. आई म्हणजे काय असते? लंगड्याचा पाय असते, गोठ्यातील गाय असते. आई असते ती शिदोरी, थोडा आवाज वाढून मिळेल, जी सरतही नाही आणि उरतही नाही. ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल, थोडासा नॉर्मल गेंद, पण माती आड गेलेले माईबाप पुन्हा नाही दिसू शकत. अरे कौन सी चीज है जो यहाँ पर नहीं मिलती, सब कुछ मिलता है पर माँ नहीं मिलती. आई काय आत्या असते, आई काय मावशी असते, आई काय चुलती असते. आई ही आई असते गड्या माईबाप. तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्या पाठीमागे असेल. तुम्ही देखणी दिसत असाल, 1000 मुली तुमच्या पाठीमागे फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल तर लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असाल, लोक तुमच्या शब्दाचे फॅन असतील. तुम्ही गोड वाजवत असाल तर लोक बोलांवर, तुमच्या बोटांवर प्रेम करतील. तुम्ही गोड गात असाल तर लोक तुमच्या आवाजावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारं जगाच्या पाठीवरचं एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे मातेचं अंतःकरण. त्या स्त्रीचे प्रत्येक स्वरूपात आपल्यावरती उपकार आहेत. नाहीतर पुरुष एवढा चंचल आहे, जसं माकडे एका झाडावर कधीच बसत नाही. क्षमा असावी, तुमची लेख समजून मला पदरात घ्या. पुरुषी म्हणे एवढं चंचल आहे, पण त्या स्त्रीने पत्नी बनून, त्या स्त्रीने मुलगी बनून, त्या स्त्रीने बहीण बनून, त्या स्त्रीने आत्या बनून, त्या स्त्रीने मावशी बनून प्रत्येक वेळी स्वतःच्या प्रेमाच्या बंधनामध्ये त्या पुरुषाला बंदिस्त करण्याचा आणि आकळण्याचा प्रयत्न केला की त्या स्त्रीच्या प्रेमाने तो पुरुष आकळला गेला. नाही तर माकड जेवढं चंचल आहे तेवढं पुरुषी मन चंचल आहे. खरं तर जन्माचा जोडा कोणाचाही फुटू नये. पांढरं कपाळ घेऊन संसार करणं ना फार अवघड असतं माईबा. वयाच्या आधी आणि कमी वयामध्ये बाई जाऊ नये आणि बाईचा नवराही जाऊ नये. पण काय दुर्दैव असतं, आपण दपक्षाचाही जोडा फुटू देत नाही. जर गरीबाची परिस्थिती आली, दुष्काळ पडला आणि शेतकऱ्याने त्याची बैलजोडी शेतात बाजारात विकायला नेली आणि एकच जर बैल विकला जात असेल तर शेतकरी विनवणी करतो त्या व्यापाऱ्याला, त्या साहेबाला, साहेब 10-5 हजार कमी द्यावं पण दोन्ही बैल घेऊन जा. या दोघांची डावळ्या पावळेची जोडी, ही राम आणि श्यामची जोडी, ही माझी हिऱ्या मोत्याची जोडी, ही मामा आणि भाषेची जोडी, अशी जोडी मिळणार नाही हो साहेब तुम्हाला. 10-5 हजार कमी द्या पण दुसराही बैल घेऊन जा. काय आतापर्यंत हे जन्माला आल्यापासून दोघांची ताटातूटच झाली नाही. जर एकच बैल घेऊन गेला ना तर दुसरा बैल स्वतःचा प्राण सोडून देईल हो. अरे बैलाची कशाला, आमच्या गोठ्यात जनावर असतील तर गाईचं प्रेम कधीतरी कुत्र्यावर असतं आणि कुत्रं सुद्धा गाईच्या मानेवरती ना अंगाला अंग घासतं. खोटं सांगणार नाही, आजही मी माहेरी गेले, कुत्रं वारलं ते. पण ज्यावेळी मी लग्न करून माहेरी गेले ना, अनेकदा गेले, तेव्हा माहेरचं कुत्रं माझ्या जवळ यायचं आणि पदार्थ स्वतःच्या तोंडात धरायचं. हे प्राण्याचं प्रेम असतं. एखाद्याची गाय असेल आणि जवळ गेला तर ती गाय अंगाला अंग घासते. जर प्राण्याला एवढी प्रेमाची जाणीव आहे तर माणसाला प्रेम का कळणार नाही. जनावराची आपण ताटातूट होऊ देत नाही, आपण पक्षाचा जोडा फुटू देत नाही. तिथं नवरा बायकोचा आणि माणसाचा जर जोडा फुटत असेल तर हे दुःख सांगण्याच्याही पलीकडचं असतं. विठ्ठल शरीर 2 असतात पण आत्मा मात्र पती पत्नीचा एक असतो. कदाचित आपल्याला दुःख झालं तर आपल्याला 10-5 जणीचा गळा धरून रडता येतं, पण तारुण्यात जर माणसाची पत्नी गेली ना तर त्याला रडता येत नाही. दुःख कोणाच्या समोर व्यक्त करावं, लोक नावं ठेवतात. मग बाईवरती अन्याय झालं तर तिला अपील करायला कोर्ट आहे, तिच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे आणि कायदा सुद्धा आमच्या बाजूने.
पण पुरुषावर अन्याय झालं तर त्याने दुःख व्यक्त करायचं कोणासमोर? पुरुषाला जर दुःख झालं तर त्याने दुःख स्वतःचं सांगायचं कोणाच्या समोर? आईसाहेब अखंड चुडेमंडीत गेल्या. प्रत्येक बाईची इच्छा असते की मला सौभाग्याचं जगणं प्राप्त व्हावं, मला पतीच्या आधी मरण यावं. ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. आणि भारतीय नारीची तर आहेच. भारतीय नारीसारखी पतिव्रता तुम्हाला जगाच्या कुठल्याही देशामध्ये कोणत्याही कान्याकोपऱ्यामध्ये शोधूनही सापडणार नाही. ही भारताची संस्कृती. भारतात असणारी प्रत्येक स्त्री ही पतिव्रताच आहे. आणि भारतात असणारा प्रत्येक पुरुष हा मर्यादा पुरुषोत्तमच आहे. विढल प्रत्येक स्त्रीची इच्छा असते मला अखंड चुडेमंडीत मरण यावं. पती असताना सौभाग्याचे अलंकार, जे मरण, जी समाधी माझ्या विश्वमाऊलींची झाली, जे जाणं माझ्या विश्वमाऊलींचं झालं. सद्गुरूंच्या आधी समाधी घेतली, सद्गुरूच्या नंतर नाही. सौभाग्याचं जगणं जगले माऊली. आणि प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की नवऱ्याच्या आधी मला मरण यावं. पण कदाचित आईसाहेबांच्या समोर, तुमच्या समोर मी तुमचा लेकरू समजून मला पदरात घ्या, मी क्षमा मागून हे वाक्य बोलते. प्रत्येक भारतीची नारीची इच्छा असते की पतीच्या आधी मरण यावं. पण कृपया तुमच्या समोर हात जोडून पदरपासून भीक मागते की कधीही पतीच्या आधी मरण मागू नका. कदाचित माझं बोलणं तुमच्या मनाला खटकेलही आणि तुम्हाला रागही. प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की पती असताना मला त्याला झाकून पाकून टाकावं आणि माझ्या मरणाचा सोहळा साजरा व्हावा. आजही एखादी सौभाग्यवती स्त्री गेली तर तिची अंत्ययात्रा नसते, तिच्या सौभाग्याचा सोहळाच असतो तो एक. हळदी कुंकवाचे सडे असतील, सवासणी जेव घालतात, तिचा सोहळाच असतो पा एक. पण बाई जर आधी गेली ना, माणूस आई गेल्याच्या नंतर पोरका होत नाही, लेक सासरी नांदायला गेल्याच्या नंतर पोरका होत नाही. पण ज्या दिवशी सौभाग्याचा जोडा फुटला जातो ना, आणि म्हातारा व्हायच्या आधी तारुण्यात त्याची पत्नी त्याला कायमची सोडून जाते ना, त्या दिवशी तो माणूस खऱ्या अर्थानं पोरका झाल्याशिवाय राहत नाही गडे. खऱ्या अर्थाने पोरका होतो ज्या दिवशी त्याच्या सौभाग्याची अर्धांगिनी आणि जोडीदारीन त्याला कायमचं सोडून जाते. वाक्य बोलू, मी स्पष्टीकरण देईल तुमच्या समोर. कदाचित नवरा जर बाईचा गेला आणि ती जर म्हातारपणापर्यंत टिकली, तुम्हाला जर भूक लागली ना आपल्याला, आणि सुनबाईने जर भाकर दिली नाही, तर आपण आपल्या भुकेच्या टायमाला किचनमध्ये जाऊन येडी वाकडी का व्हायना भाकर थापू शकतो. बरोबर आहे ना? नसेल दुधाचा पण निदान पाणी उकळून तरी चहा पिऊ शकतो. नाही भाजी आवडी सोनाच्या हातची, निदान तव्यावरती बेसन तरी करून तुम्ही खाऊ शकतात. पण ज्याने आत्तापर्यंत तुमच्या हयातीत किचनची त्या स्वयंपाकघराची पायरी ओलांडली नाही, पण ज्या दिवशी बायको जाते ना, मी कोणत्या सगळ्याच सोनाला उद्देशून बोलत नाही हा, मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते. पण तुम्ही काय ऐकताय याची जबाबदारी मी स्वीकारत नाही. कदाचित नवरा गेला तर बायको म्हातारपणापर्यंत 2 घास का वैना स्वतःच्या हाताने, 1 तळ हाता एवढी का वैना भाकरी थापून खाऊ शकते. पण बायकोच्या हयाती ज्याचा रुबाब होता, ज्याने ग्लासभर पाणी सुद्धा कधी स्वतःच्या हाताने घेतलं नाही, आंघोळीचं पाणी सुद्धा